रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आषाढ महिना सुरू झाला आहे. तर इकडे आळंदीमध्ये गावदेवीला नैवेद्य दाखवायला लागतो आणि आखाडात नैवेद्य देवीला दाखवतातच. तर इथे मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि दुपारी 3 वाजता सुरुवात केली होती मी. तर इथे पुरण हे ते बेसिक तयारी माझी झाली होती. अगदी नॉर्मल दाखवणार आहे. स्पेशल म्हणजे सांगायचं म्हटलं तर आषाढी महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य दाखवतो आमच्या इकडे सुद्धा. तर तुम्ही पण दाखवला असाल तर कमेंट करून नक्की सांगा मला. तर इथे पुरण शिजत टाकले, तोपर्यंत बाकीची बेसिक तयारी करत होते मी. आणि डाळबीळ हे ते लसूण सोलून ठेवली होती. इकडे एक साईडला मेथी हे ते, म्हणजे हे शिजेपर्यंत बरीच आपली कामं होतात. आणि पुरण अगदी मस्त छान शिजलं होतं. तर लसूण सोलून झाली आणि साईड कट आमटी अगदी नॉर्मल दाखवते तुम्हाला. आणि ही कटाची आमटी तीही झाली होती. एकीकडे भात आणि गुळवणीसुद्धा, म्हणजे बऱ्यापैकी माझी 4-4:30पर्यंत पूर्ण तयारी झाली होती. पीठ भिजवून ठेवलं होतं भजींसाठी आणि पुरण पण वाटून झालं होतं मस्त असं. आणि नंतर मग पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. आणि ही जी भांडी आहेत, पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यावर म्हटलं भांडी तर पडणारच, तीही आवरायची. त्यानंतर पुरणपोळी नैवेद्य भरून दाखवायचा. आणि पुरणपोळीचा व्हिडिओ मला दाखवायचा होता, पण कुठलाही घरात कार्यक्रम असो किंवा सणवार किंवा आपल्याला काही, मला तर खूप गोंधळ गडबड असते आपली. आणि ते देवीला नैवेद्य हा 6-6:30 दिवस मावळायच्या आधी दाखवायचा असतो. त्यामुळे मला एवढं शूट करता नाही आलं. इथं अरुणे थोडासा कॅमेरा पकडला होता म्हणून नॉर्मली दाखवलं मी. आणि पुरणपोळ्या बहुतेक अर्ध्या ठेवल्या होत्या मी, कारण की नंतर मग गरम गरम सगळ्यांना द्यायच्या असतात, त्यामुळे ठेवल्या होत्या. तर इथे पुरणपोळ्या मी देवीच्या आणि आमचा जो मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आई साहेबांचा, त्यांची एक पुरणपोळी लाटून घेतली आणि बाकीच्या सगळ्या नंतर लाटणार होते. तर इथे पुरणपोळी पण बऱ्यापैकी मस्त अशा छान झाल्या होत्या. पीठ छान भिजलं ना, म्हणजे मऊसूत झालं की आपल्या पुरणपोळी छान होते. तर इथे व्हिडिओ शूट करता करता तिला सांगता इथे पुरणपोळी थोडीशी ही झाली. नाही तर तुम्ही कमेंट कराल की एवढी काळी चपाती, तर तसं नाही पुरणपोळी. तर चपात्या इथे लाटून झाल्या आणि नैवेद्य अशा प्रकारे भरला मी डब्यामध्ये, कारण की पाऊस पडत होता. ताटामध्ये नेऊन काही फायदाच नव्हता. आणि ते वटीचं सामान, तर डबा भरला सर्व. देवीला पुरणपोळी, मेथीची भाजी, पापड, भजी हे सर्व हे केलं. आणि ही आळंदीमध्ये जी मर्याई म्हणून जी देवी आहे ती चौकामध्येच आहे मधोमध. तर तिला आणि नैवेद्य दाखवला जातो. जवळच आहे आमच्यापासून 5-10 मिनटं अंतरावरती. तर मग तिच्या आधी सुरुवातीला ओटी भरली आणि मग नैवेद्य दाखवला. आणि मेन म्हणजे विशेष की मी नैवेद्य दाखवायला आणि पाऊस नव्हता आणि गर्दीसुद्धा काहीच नव्हती, त्यामुळे मला नॉर्मली व्हिडिओ काढता आला. नाही तर बिलकुल जमत नाही, खूप गर्दी असते. आणि अजून खूप वेळ आहे नैवेद्य दाखवायला. मी फर्स्ट टाईम पाहिलं की अजिबात गर्दी नव्हती. अगदी व्यवस्थित माझी पूजा झाली. देवीची ओटी, नैवेद्य सर्व दाखवून व्यवस्थित झालं. खूप भारी वाटलं. की घाई गडबडीत लेडीज खूप गोंधळ करत असतात नैवेद्य दाखवताना आणि मग ते नैवेद्यसुद्धा नीट बघत नाहीत. पण माझा प्रॉपरली व्यवस्थित सर्व पूजा झाली मस्त. खूप भारी वाटलं. नैवेद्यसुद्धा छान दाखवला देवीला. आणि नैवेद्याचं तर तुम्ही पाहिलं एक टपच ठेवलं. बऱ्यापैकी बायका येऊन गेल्या माझ्या आधीसुद्धा, कारण की दिवस मावळायच्या आधीच हा नैवेद्य दाखवावा लागतो. आणि ही गावदेवी आहे आळंदीमधली. तर इथे सुद्धा नैवेद्य छान दाखवून झाला माझा. नंतरच पुढं गेल्यानंतर बऱ्यापैकी सर्व नारळ तर फोडता नाही आला, कारण की तिथं जेंट्स कोणच अवेलेबल नव्हते. मग नारळ तिथंच दाखवला मी आणि तो तिथेच ठेवून आले. हे असंच नैवेद्य खाली ठेवतात, ते मला पडलं नाही. पण दरवर्षीप्रमाणे हे असंच करतात. तिथं देवीच्या इथं छान टप ठेवला होता, पण इथे काही त्यांनी ठेवलं नाही. आणि ह्या मावशी कंटिन्यू इथंच असतात देवीची सेवा करण्यासाठी. त्यानंतर आम्ही तुळजाभवानी मंदिर आहे तिथे गेलो नैवेद्य दाखवायला. मी आणि माझी भाची होते, तर ती व्हिडिओ घेत होती. तिला जसं जमलं तसे तिने व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला दाखवायचंसुद्धा होतं. तर इथेसुद्धा देवीची वटी भरली. इथेसुद्धा आता खूप कडक, म्हणजे नैवेद्य ठेवून देत नाहीत. आणि प्लस ओटीसुद्धा बाहेरूनच भरायची, म्हणजे जे ही छोटी मूर्ती आहे तिथे तुम्हाला नॉर्मली देवीचा फोटो दिसेल, कारण की खूप व्यवस्थितपणा, म्हणजे जास्त सांडासांड नाही, हे सगळं व्यवस्थित करतात इथे. तर ते म्हणले की नैवेद्य दाखवा, पण तुम्ही तुमचा परत घेऊन जा. तर मी म्हणलं ठीक आहे. मग मी पुन्हा
घेऊन गेले आणि इथे तुम्ही पाहू शकता नॉर्मल देवी दिसली तुम्हाला. एकदा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. त्यानंतर त्याच मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर आहे जिथे मी रोज संध्याकाळी पाणी घालायला येते. आणि इथे सुद्धा गर्दी. मला इतकं भारी वाटलं म्हणजे की मी देवाची नैवेद्य दाखवता सगळे देव अगदी मस्त असे निवांत भेटले मला. गर्दी नव्हती, काही नव्हती. देवाला पाणीसुद्धा घालून झालं आणि महादेवालासुद्धा मी नैवेद्य दाखवला. मस्त झाली पूजा. आणि त्यानंतर मग महादेवाचं हे रोजचंच आहे आमचं की आम्ही सगळेजणच लेडीज आम्ही महादेवाला संध्याकाळी पाणी घालायचो. पण मी फर्स्ट टाईम लवकर आले आणि म्हटलं चला पाणी पण घालून झालं. त्यानंतर घरच्या देवाला नैवेद्य दाखवला इथे, जो धर्मशाळेत जे मी दाखवलं आहे मंदिर आमचं तिथे, आणि घरच्या देवालासुद्धा दाखवलं मंदिरातल्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.